पाहायला मिळेल याची उत्सुकता सर्वच गणेश भक्तांमध्ये असते आणि म्हणूनच यावर्षी साई गजमुख आर्ट स्टुडिओच्या कलाकारांनी असे शिवधनुष्य पेळण्याचा प्रयत्न केलाय ज्यानं सर्व गणेश भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल. तर चला मग आपल्या बाप्पाचे दर्शन घेऊया. आपल्यासोबत आहे सुहास दादा आणि त्यांनी ही एवढी अशी कलाकृती आकारलेली आहे इकडे. तर आता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या डोक्यात कशी ही कल्पना आली. नमस्कार मंडळी, मी आहे भावेश जाधव आणि स्वागत करतो तुमचं माझं यूट्यूब चॅनल भावेश जाधव ब्लॉग्समध्ये. तर तुम्हाला माहितीच असेल मागील गणेश उत्सव हा सुरू आहे आणि आपण आलेलो आहे तर विरारमध्ये असणाऱ्या ही ऋषी विहार या बिल्डिंगमध्ये आपण आलेलो आहे. तर या बिल्डिंगमध्ये एका घरामध्ये परळचा देखावा सादर केलेला आहे. तर तेच बघण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहे. तर याच बिल्डिंगमध्ये राहतात सुहास जगदाळे. त्यांनी परळचा देखावा बनवलेला आहे, तोच बघायला आता आपण चाललो आहे. शॉर्फ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळ हा परिसर सर्व मुंबईकरांना माहीतच असेल. जेव्हा मुंबईतल्या सर्व मूर्ती विसर्जनाला लालबाग परिसरातून निघतात तेव्हा शॉर्फ बिल्डिंग जवळ पुष्पवृष्टी केली जाते. तोच परिसर इथे सुहास दादांनी बनवायचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप सुंदर बनवलेला आहे. प्रत्येक गोष्ट खूप डिटेलमध्ये दाखवलेली आहे. मला स्वतःलाच या परिसरात उभा आहे असं वाटते. मूर्तिकार सुहास जगदाळे परिवार घरगुती माघी गणेशोत्सव. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. साई गजमुख आर्ट स्टुडिओ यांकडून 2026च्या माघी गणेशोत्सवात तुम्हा सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. दरवर्षी तुमच्या समोर नाविन्यपूर्ण देखावे आम्ही सादर करून श्री गणेशाची कलात्मक रूपात सेवा करतो. या वर्षीचा देखावा सर्वात खास आहे कारण तो गणेशोत्सवाच्या पंढरीतून म्हणजेच लालबाग परळ नगरीतून आलाय. तो काळ होता सन 1970चा. त्या काळी गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून मुंबईत सार्वजनिक मंडळात मोठ्या भक्तिभावानं गणेशोत्सव साजरा व्हायचा. तेव्हा विसर्जन मिरवणुकीत गुलाल व पुष्पांची उधळण व्हावी आणि अशीच एक सेवात्मक कल्पना श्रॉफ बिल्डिंगच्या रहिवाशांच्या मनात आली व चांगल्या कामात ज्येष्ठ श्रेष्ठ व अभ्यासू मंडळींचं सहकार्य लाभले. दरवर्षी धार्मिक वास्तववादी व सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर करून त्यातून गणेश मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यास सुरुवात झाली. त्यातील 1983 ला भारतानं जिंकलेला पहिला विश्वचषक, 25व्या वर्षी साकारण्यात आलेला हिरा, 50व्या वर्षी मदतीचा हात आणि 2025 साली ऑपरेशन सिंदूर साठी वापरण्यात आलेले फायटर जेट राफेल विमान हे सगळेच अविस्मरणीय होते. दरवर्षी मुंबईतील जवळजवळ सर्व गणपती जे गिरगाव चौपाटीकडे विसर्जनासाठी जातात त्या सर्व गणेश मूर्तींवर येथे 3 किंवा 5 वेळा पुष्पवृष्टी होते आणि त्यासाठी 1000 किलो फुले, 300 ते 400 किलो गुलाल तसेच विविध प्रकारची फुले यात वापरली जातात. हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र काम करत असतात. हा क्षण अनुभवण्यासाठी गणेश भक्त, पत्रकार व छायाचित्रकार मोठी गर्दी करतात. ज्या चौकात ही पुष्पवृष्टी केली जाते तो चौक आज श्रॉफ बिल्डिंगचा चौक अशा नावारूपाला आला. गेली 5 वर्ष सलग साई गजमुख आर्ट स्टुडिओ माघी गणेशोत्सवात समाजात घडणाऱ्या काही अविस्मरणीय घटनांच्या विषयाला धरून मनमोहक चलचित्र व देखाव्यांमार्फत त्याची पुनरावृत्ती सादर करत आले आहेत. यंदाच्या उत्सवात कोणत्या विषयाला धरून देखावा पाहायला मिळेल याची उत्सुकता सर्वच गणेश भक्तांमध्ये असते आणि म्हणूनच यावर्षी साई गजमुख आर्ट स्टुडिओच्या कलाकारांनी
असे शिवधनुष्य पेळण्याचा प्रयत्न केलाय, ज्यानं सर्व गणेश भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल. तर चला मग आपल्या बाप्पाचे दर्शन घेऊया. गेल्या वर्षी म्हणजे 2025 साली विसर्जन सोहळ्यात सर्वांची नजर एका अधांतरी पण तितकीच भव्य दिव्य मनमोहक अशा गणेश मूर्तीकडे लागली होते, जी बनवण्याचे शिवधनुष्य अलगद पेटलेले होते सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री अरुण दत्ते यांनी. महाराजा हे मंडळ जेव्हा आपली गणेश मूर्ती श्रॉफ बिल्डिंग जवळ घेऊन आले, तेव्हा सर्वांची एकच प्रतिक्रिया होती, ती म्हणजे डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा. श्रॉफ बिल्डिंगच्या रहिवाशांकडून गणेश मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्याची ही सेवा अशीच अविरतपणे चालू राहो, अशी साई गजमुख आर्ट स्टुडिओच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आपल्यासोबत आहे सुहास दादा आणि त्यांनी हे एवढी अशी कलाकृती आकारलेली आहे इकडे. तर आता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या डोक्यात कशी ही कल्पना आली. असं झालं की आम्ही दरवर्षी वेगवेगळे विषय घेतो आणि मिनीचर म्हणून आम्ही करतो आणि गेली 5 वर्ष आम्ही वेगवेगळ्या थीमवरती आम्ही डेकोरेशन करतो. यंदा पण आम्ही ॲक्च्युली दसऱ्याच्या आसपास आम्ही विषय चॉईस करतो की कोणता पाहिजे आपल्याला, त्याच्यातला मग एक चॉईस करून मग आपण हा विषय यावर्षी घेतलेला आहे. आणि तुम्ही बघत असाल की आम्ही साई गजमुख आर्ट टीम यामार्फत आम्ही सगळे डिटेलिंग सगळे वर्क आहे त्या माझ्या पूर्ण टीमने केलेले आहे. मातीकाम तर मी करतोच आणि हे गणपतीचं बघत असाल तुम्ही, हा परेलचा महाराजासुद्धा शाडू मातीमध्ये आहे आणि वरची मूर्तीसुद्धा शाडू मातीमध्ये आहे. मुंबईकरांसाठी गणपती विसर्जनाचा दिवस नेहमीच खास असतो. या दिवशी आणखी एक मोठं आकर्षण म्हणजे श्रॉफ बिल्डिंग परिसर. जेव्हा गणपती बाप्पा विसर्जनासाठी निघतात तेव्हा येथे गणपती बाप्पांच्या निरोपासाठी पुष्पवृष्टी केली जाते. या भव्य आणि भावनिक क्षणांचा अनुभव घेत गणपती बाप्पा गिरगाव चौपाटीकडे विसर्जनासाठी प्रस्थान करत असतानाची सजावट इथे दिसून येते आहे. या सजावटीतून आपल्याला तब्बल 3 महिन्यांची मेहनत आज आपल्याला डोळ्यासमोर साकारलेली दिसून येत आहे. खरंच खूप सुंदर बनवलेले आहे हे.